चला नाही, चला नाही नाही, लक्षवेधी क्रमांक 6. नाही, आता नाही. आपल्या पण अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आपल्याकडे आपण काही पदांच्या जाहिराती जाहीर केल्या आहेत. यामध्ये आपण लिपिक वर्गाला PSI म्हणजे एक्साईज इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर बनवण्याचा भरतीमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. या भरतीमध्ये तुमच्या विभागातले म्हणजे एक्साईजमधले जे हवालदार आहेत, जे सैनिकी पेशातनं आलेले असतात किंवा शारीरिक शिक्षण घेऊन हवालदार झालेले असतात, ते स्पर्धा परीक्षा देऊन नंतर ह्या पदाला योग्य होतात. पण जेव्हा लिपिक ह्या पदासाठी जातात तेव्हा त्यांना कुठलीही शारीरिक परीक्षा त्यांनी दिलेली नसते. आपण शारीरिक क्षमतेविषयी नेहमीच बोलत आलेले आहात. आपल्यासमोर उभ्या असलेल्या एखाद्या हवालदाराचं किंवा इन्स्पेक्टरचं पोट जर मोठं असेल तर आम्ही बघितलेलं आहे की आपण त्या पोटाकडे असं बोट दाखवता. पण आपल्याच विभागामध्ये जेव्हा सब इन्स्पेक्टरची भरती होते तेव्हा ते लिपिक जर शारीरिक क्षमता नसलेले जर दुय्यम निरीक्षक होणार असतील ते कितपत योग्य आहे? आपल्याला आत्तापर्यंत ही पदं ज्यांच्या ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये आहेत, पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत, परिवहन खात्यात आहेत, वेगवेगळ्या खात्यामध्ये सब इन्स्पेक्टरची पदं आहेत, एकाही खात्याने अशी भरती केलेली नाही. मग ही भरती फक्त एक्साईज डिपार्टमेंटमध्ये का आहे, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर माझ्याकडे 2 पत्र आहेत. त्यामध्ये लोकसेवा आयोगाने स्पष्ट म्हटलेलं आहे की आपल्याला जर भरती करायची असेल तर त्यानुसार आयोगाची मान्यता घेऊन त्वरित सेवा प्रवेश नियम निश्चित करावेत. तोपर्यंत ही पदे विद्यापित करणे शक्य होणार नाही. हे लोकसेवा आयोगाचं पत्र आहे, मी आपल्याकडे पाठवतो. त्याचबरोबर दुसरं पत्र आहे 2024चं, आयोगामार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक गट क या संवर्गासाठी मर्यादित विभागाची स्पर्धा परीक्षा प्रथमच घेण्यात येणार आहे. प्रथमचा दादा हे लक्षात घ्या, मर्यादित विभागीय परीक्षाद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी निवड पद्धत नियमावलीचे स्वरूप असणे आवश्यक आहे. त्याच प्रस्तुत पदाचे अधिसूचित मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा नियम आयोगास कृपया तात्काळ पाठवण्यात यावेत. ते अजून पाठवलेले नाहीत. हे कशासाठी एवढी घाई? हे कोणासाठी करतायत? दादा मला माहिती आहे की ठीक आहे आपल्याला हे काही पटणार नाही. शारीरिक क्षमता नसलेला माणूस तुमच्याकडे PSI एक्साईज सब इन्स्पेक्टर झालेला आपल्याला आवडेल का? शेवटी जो हवालदार आहे तो जाऊन भट्ट्या उद्ध्वस्त करतो, तो गावागावात घुसतो, अनैतिक दारूचे धंदे बंद करतो, इल्लीगल ठिकाणी घुसतो. हे तुमचे लिपिक तिथे बसलेले असतात लायसन्स चेक करायला, अमुक चेक करायला, तमुक चेक करायला, व्यवस्थित चालू असतं जे काय करायचं ते. मग हे सैनिक जे तुमच्या खात्यामध्ये हवालदार झालेले आहेत आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये एक ॲम्बिशन आहे की मी एक्साईजमध्ये PSI होईन, वरती चढत जाईन. परत दुसरी गोष्ट, तुमच्या लिपिकांना असिस्टंट कमिशनरपर्यंत भरतीच्या संधी आहेत. परत क्रॉस व्हेंटिलेशनमध्ये ते इथे पण घुसणार आहेत. माझं विनंती एवढीच आहे, माझं कोण काय नातेवाईक हवालदार नाही आहे. प्रश्न घ्या आवाड साहेब. अध्यक्षमध्ये 2 प्रश्न विचारून हो, झालेत. स्पर्धा परीक्षेचे नियम जे आहेत ते तुम्हाला MPSCने सांगितलेले झालेले आहेत. ते लिपिक येणं हे माझ्या दृष्टीने या खात्याला बदनाम करणारं आणि हे सगळं स्कॅम आहे हे मी तुमच्या निदर्शनास आणून देतो आणि दोन्ही पत्र आपल्याकडे पाठवतो, आपण बघून घ्या. मंत्री महोदय. तर सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केले त्यातल्या बऱ्याचशा मुद्द्यामध्ये तथ्य आहे. पहिल्यांदा मला सभागृहाला एक गोष्ट आणि आव्हाड साहेबांना पण सांगायची की लिपिकामधील शारीरिक अर्हता पूर्ण करणाऱ्यांनाच पात्र ठरवलं जातं. परंतु मी पण आज ब्रीफिंग घेत असताना, माहिती घेत असताना अध्यक्ष महोदय हे बदललं पाहिजे. एक तर पहिल्यांदा दुय्यम निरीक्षकांचे सेवा प्रवेश नियम 92 मध्ये केले, त्याच्यामध्ये साधारण पदोन्नतीने नियुक्त करण्याचे लिपिकमध्ये 40% जवानमधले 60% घेतले. नंतर पुन्हा 2004 मध्ये बदल केला, त्याच्यामध्ये लिपिकमधले 20% आणि जवानांमधले 80% घेतले. आता आपण पुन्हा त्याच्यामध्ये बदल करतोय आणि आपण म्हणताय त्या प्रकारे इथनं पुढं लिपिकामधले आम्ही घेणार नाही. आत्ताची जी काही एक्झाम चाललेली आहे तेवढ्या पुरता कुणी कोर्टात जातील म्हणून मी विधी व न्याय खात्याला विचारतो.
जर आत्ताचं पण मला थांबवता आलं तर मी आत्ताचंही थांबवेन आणि ते म्हणतील किंवा एवढं आता चालू आहे तेवढं फक्त पूर्ण करा, पुढच्या वेळेसपासून 100% जवानांमधले घ्या, तर तशा प्रकारचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क घेईल. उत्तर तर उद्या आव्हाड साहेब. मी म्हणूनच म्हणतोय की ती पत्र मला द्या, त्या पत्राचा आधार घेऊन हां त्याच्यातून मला जो निर्णय घ्यायचा आहे तो आत्ता घेता आला तरी मी त्या बाबतीमध्ये घेईन. पण फारच अडचण आली, कुणी कोर्टात जाऊन पुन्हा ते सगळं थांबवलं, तर तसं होणार असेल तर एवढ्या वेळेस ही लास्ट भरती होईल. पुढच्या वेळेसपासून 100% जवानांचीच प्रमोशन देऊन भरती होईल. चला